राजीनामा द्या. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मंजूर झालाच पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मंजूर झालाच पाहिजे. आज घोषणा भारताचे भविष्य विद्यार्थी आज भारताच्या जडणघडणीत उद्याचं भविष्य असणारे विद्यार्थी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या ठिकाणी उपोषणास बसणारे विज्ञानवादी सोनम वांगचुक यांच्या सन्मानार्थ काँग्रेस आहे व युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन करत असताना मला तुम्हाला सांगू इच्छितो की हिटलरशाहीच्या पद्धतीने भारत सरकार भाजप आज अमानुषपणे अन्य अत्याचार करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना अमानुषपणे अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून आणि पोलिसांच्या लाठीचार्जला सामोरे जाऊन आज त्यात कित्येक विद्यार्थी व तरुण जखमी झालेले आहेत. हे करत असताना फक्त त्या प्रकरणाकडे बघायची भूमिका घेणाऱ्या सरकारचा प्रथम जाहीर निषेध करतो. आणि हे प्रकरण घडत असताना गुडघ्यात मेंदू असणारे सदाभाऊ खोत आज विद्यार्थ्यांना भविष्याला आतंकवादी संबोधित असतील तर भारत जे संविधानाने चालत आहे त्या भारतातल्या संविधानातल्या प्रत्येक नागरिकाला आतंकवादी म्हणून उद्देशून बोलणं हे कितपत योग्य आहे. फडणवीस सरकार ते आज महाराष्ट्रातील प्रमुख असं एक नागरिकत्व आहे. मग त्यांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासारखं वक्तव्य करताना दिसून आलेलं आहे. आणि आज काँग्रेस आयच्या वतीने तहसीलदार व करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. जर या प्रकरणाचा लवकरात लवकर तुम्ही कायदेशीर कारवाई नाही केली आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा जर नाही घेतला तर येत्या 2 दिवसात तीव्र स्वरूपाचं चक्काजाम आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात येईल असं मी जाहीर आवाहन करतो.